नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्टुडंट अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तुम्ही बरेचदा खरेदी करायला जाता आणि मॉल्समध्ये शॉपिंग्स करण्यासाठी वगैरे, तर तिथं डिस्काउंट लिहून असते पहा. तसंच समजा हे कोणतीतरी सेलिब्रिटी असेल आणि ही शॉपिंगसाठी गेली समजा, तर तुम्ही गेला असताल तर किती रुपयाची वस्तू घेतली समजा 2000 रुपये आणि त्याच्या बाजूला लिहून असेल 20% ऑफ. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 2000 रुपयावर 20% डिस्काउंट भेटणार आहे. तर चला हे डिस्काउंट कसं कॅल्क्युलेट करतात ते पाहूया. डिस्काउंट इज इक्वल टू पहा किती टक्के डिस्काउंट दिलंय 20. पर्सेंटेजला व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 1000 ना काय करावं लागणार आहे, डिवाइड करावं लागणार आहे. तर 20 भागिले 100 आलं. समजा 15% दिलं असेल तर आपण लिहिलं असतं 15 भागिले 100. कोणाच्या 20% काढायलो आपण, 2000च्या 20% काढायलो, म्हणून इथं लिहिणार आपण 2000. तर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले, तर हे 20 आणि हे 20, 20 गुणिले 20 किती आले 400. तर डिस्काउंट आपल्याला 400 रुपये भेटलेला आहे. कशावर, 2000 रुपयावर. तर आपली प्राइस काय होणार आहे, फायनल प्राइस ज्या रेटला आपल्याला वस्तू भेटणार आहे, तर 2000 मधून 400 रुपये डिस्काउंटचे गेले तर आपल्याला किती रुपये द्यावं लागतील, 1600 रुपये द्यावं लागतील. तर तुम्ही अशा पद्धतीनं कशावर पण कोणत्याही वस्तूवरचं डिस्काउंट काढू शकता. धन्यवाद.